शहराध्यक्ष आपले सन्माननीय सुनीलभाऊ केदार, आपले मार्गदर्शक स्थानक काका, सावजी सर, साने काका, आमचे गटनेते शामभाऊ, प्रदीपजी पेशकर, इथे उपस्थित आमचे मार्गदर्शक नाना शिलेदार, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, गोविंदजी बोरसे, निलेशजी बोरा, समोर बसलेले माझ्या सगळेच तोलामोलाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि कार्यकर्ता बंधू भगिनींनो, या आपल्या कार्यालयाचे सर्व कर्मचारी देखील, कारण हे कार्यालय आपलं देवालय आहे खरं तर. आणि सगळ्या विचारांची सुरुवात जी होते, कुठलंही इलेक्शन असू द्या, कुठलीही बैठक असू द्या, हा जो गजर आणि विजयाकडे आपण जी आगेकूच करतो ती आपल्या कार्यालयातूनच होते. या विचारांचे जे पाईक आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय मला राहत नाही. नक्कीच आपले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय, आपल्या सगळ्यांना जे वाटतं की आपण यांच्यासारखं काम करावं 18 तास, जे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे आपल्या सगळ्यांचे देवाभाऊ, आणि सगळ्यांमध्ये जर कोणाची क्षमता जर जवळून पाहिली तर गिरीश भाऊंना सलाम आहे खरं. न झोपता न थांबता, म्हणजे एका दिवसात इतकं पळवलंय तो. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे भावना, कारण ज्या पद्धतीने ते एखाद्या इलेक्शन मध्ये उतरतात की एकतर जिंकायचं, नाहीतर त्या विषयाकडे पाहायचं सुद्धा नाही. आणि असंच काही विचार माझ्या वडिलांचा पण आहे भाऊ. या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला सांगते खंबीरपणे, तुम्ही तर आहातच, पूर्ण मार्गदर्शन केलं आहे. आणि खरंच एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बघितलं तर ही जी शक्ती आहे, समोर मातृशक्ती देखील उपस्थित आहे, ते तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, मला असं वाटतं आपल्या पक्षाच्या एकत्रित ज्या शुभेच्छा होत्या त्याने आपली सत्ता आणि अर्थातच सगळ्यांनी एकत्रित जी मेहनत घेतली त्याचं हे फलस्वरूप आहे. पण तरी देखील भाऊ, आम्ही कुठेतरी कमी पडलो की तुमचा 100चा आकडा गाठू शकलो नाही याची खंत आम्हाला देखील आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपण त्याला खुश ठेवू नाही शकलो सानप काका, की त्यांचा आकडा हा वेगळा होता. आणि निश्चितपणे आम्ही त्याच्यात आत्मनिरीक्षण करू आणि जिथे जिथे आमची चूक झालेली आहे त्याच्यात नक्कीच आम्ही बदल करून पक्षासाठी काय करता येईल याची खातरजमा करू, हे मी तुम्हाला सांगते. अध्यक्षांचं पण मी या समर्थन मागते की जिथे आम्ही कमी पडलो तिथे कामातून ती भर काढून टाकू, असं मी तुम्हाला शब्द देते. त्याचबरोबर आता जस्ट इथे चर्चा झाल्याप्रमाणे कार्यालयात 2 तास नाही, जितका वेळ कार्यकर्त्यांना हवा आहे, जिथे असेल तिथे आणि जिथे काम करायचं असेल ते, रामायण असो, महानगरपालिकेचं दालन असो, हे प्रत्येक बीजेपीच्या कार्यकर्त्याकरता खुलं आहे. आणि हे मी काल भाऊंकडनं शिकले, कारण पूर्ण वेळ कितीही दमले असले, काहीही असलं तरी तुम्हाला आम्हाला हे पण जाणवतं की अख्खा महाराष्ट्र बघायचा आहे, उत्तर महाराष्ट्र बघायचा आहे. पण जरी एक छोटा कार्यकर्ता जरी दिसला तरी गाडीतून उतरून भाऊ प्रत्येकाला संबोधित करतात आणि ही अतिशय शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्याकडनं. आज 5 वर्षाचा ऍक्शन प्लॅन करावा सगळ्या नगरसेवकांनी, कारण मला असं वाटतं आपल्याकडे ही जी थिंक टँक आहे भारतीय जनता पक्षाची, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे की नाशिकचा कायापालट आणि कुंभमेळ्याला सामोरं जायचं आहे. तर घराघरापर्यंत आपल्याला धर्मजागरण करायचं आहे आणि ती संधी, ती सेवेची संधी आपल्याला आज मला ह्या पदावर असं म्हणते, मी पद नाही म्हणणार, पण एक जबाबदारीची जाण
अशी आहे आणि मी खरंच खूप कृतज्ञ आहे की मला ही संधी देण्यात आली. एक विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा मानस आहे भाऊ, जे आपण पुढच्या काही दिवसांमध्ये इंडोर पॅटर्न किंवा जास्तीत जास्त बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या महानगरपालिकेत असेल, जसं आता थोड्यापूर्वी प्रास्ताविकेत अध्यक्षांनी देखील सांगितलं की कुठनं आपण निधी जास्तीत जास्त आणू शकतो. आताच बजेट अनाऊन्स झालेलं आहे आणि त्यातनं फूड प्रोसेसिंग असेल, स्पोर्ट्स गुड्स असतील, याच्यासाठी आणि MIDC साठी अनेक असे प्रकल्प आहेत ज्याच्यात नाशिक म्हणून आपण खूप उत्तम काम करू शकतो, त्यासाठी निधी आणू शकतो कारण सबसिडीज आहेत. तर त्यावर आम्ही खूप चांगला अभ्यास करून, पेशकरजी देखील इथे आहे, तर त्यासाठी आम्ही काम करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपला कुंभमेळा साजरा करायचा आहे आणि प्रत्येक घरामध्ये आपल्याला राम पोहोचवायचा आहे, तर ते मी कालही सांगितलं भाऊ की आपण आपला राम कामातून पोहोचू सगळीकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापौर जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते बंधुराव गेले. मी मुद्दाम उशिरा मी बघत होतो, मला किती उशीर झाला तरी कोण कोण थांबतात, कोण कोण जे गेले हे थांबले, जे गेले ते काय त्यामुळे जायचं होतं का? मी आता कॅमेऱ्यावर सगळ्यांना घ्यायला सांगितलं नाही, कोण कोण नगरसेवक गेलं तर बघू आपण काय अण्णा बरोबर आहे की नाही. खरं म्हणजे सकाळी अहिल्यानगरला होतो, नंतर होळीला होतो, 3 कार्यक्रम मोठे तिथे सांगितले की असं कार्यक्रम करायचा. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना म्हणजे काम परत ठरलेलं आहे, सरकार वगैरे काय सरकार करायचं सगळ्यांना बोलून घ्या. उद्या मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी त्यामुळे आपल्याला एअरपोर्टला जायचंय, कारण नाही एअरपोर्टला फिरायला जायचंय. त्या ठिकाणी जवळपास 550 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी नवीन व्यवस्था काम होण्यासाठी कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने हे काम होणं अतिशय आवश्यक आहे. आणि या 1.5 वर्षामध्ये 54 संख्या प्रवाशांची तिकडे वाढलेली, खूप मोठं आवक या ठिकाणी इमारतची ही नाशिक ठिकाणी आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या ठिकाणी जागा कमी पडते. विमानवरती गिरट्या खाली उतरायला जागा नसते, पार्किंगला जागा नसते, आणि म्हणून सगळ्या व्यवस्था करणं अनिवार्य आहे. कुंभमेळा असल्यामुळे तर खूपच अनिवार्य आहे. म्हणून आपण या ठिकाणी उद्या 550 करून अगदी 350 कोटी रुपये स्ट्रीट व्हॅल्यू असते, 900 कोटी रुपये आपण या ठिकाणी करतो ना. उद्या 550 कोटीचा आपण शुभारंभ म्हणजे भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते करणार आहोत. म्हणजे चांगला योग आहे, आपण सगळे निवडून आलेला आहात, मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत. मी तर म्हणतो आपण मुंबईला जाऊ सर्वांना भेटायला, पण मला वाटतं तिथं जायचं, कंपनीवर ठरवायचा, साहेबांचा वेळ घ्यायचा, त्यापेक्षा कुठे जर आपण सगळे साहेबांना भेटलो एकत्रितपणे थोडा वेळ 5-10 मिनिटांना बाजूला पण त्यांना घ्यायला वेळ दुसऱ्याची करतील, बोलतील, वेळ असेल तर कार्यक्रम सगळे आहोत. पण या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय. सगळ्यांना जायचं म्हणजे नुसतं आपण जायचं गाडी बसलं आपला ड्रायव्हर भेटला की चालले असं करता येणार नाही, तर त्या ठिकाणी संख्या खूप लागणार. आणि म्हणून मी सगळ्यांना त्यासाठी आवाहन बोललेलं आहे की उद्या आपण किती गाड्या आणू शकतात. आपल्या घरच्या गाड्या आणायच्या नाही, त्याच्याकडे एक तरी 2-3 3 घेऊन तेवढे ते 25-50 लोक आणले तर मोठी संख्या आपल्याकडे होत आहे. एक 2000 संख्या जर आपण इथून नेली तर कार्यक्रमाची भरभराटी होईल. महापालिका पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदय येत आहे, म्हणून मला वाटतं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून इथे लग्न वगैरे मला वाटतं उद्या नाही,
पण हे सगळं आठवून घ्या. हे सगळं आठवून घ्या. 5 वाजता साहेब आहेत. आपण 4 वाजता नाही का? 3:30 बरोबर आहे. 3:30 पण निघालो. मला आता कोणता लागेल? आपण 3:30ला निघालो. तो पण मला लग्न आठवतील. संध्याकाळच्या लग्न आपण परत एका तासामध्ये काही फार जास्त वेळ लागणार नाही. तिथे मोठा सगळी व्यवस्था केलेली मंडपाची वगैरे मंडपातले सगळ्या व्यवस्था आहेत. पण आपल्याला सगळ्यांना काय भेटले जायचं. त्याला 100% द्यायला पाहिजे. सगळ्यांना आपण काय केलं जे नसतील इथे त्यांना त्यांना सुद्धा आपल्याला आणायची जबाबदारी 100% सगळे काही आले पाहिजे. आपण नंतर भेटीकडे बांधू साहेबांना भेटू, पुन्हा एकदा भेटे बांधून घेऊ. आज बांधले होते, आज पुन्हा सुद्धा पुन्हा बांधून घेऊ. पण सगळं भगवमय वातावरण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. साहेबांनी वाटलं म्हणजे जरा थोडंसं अधिक निधी पाहिजे असेल त्याला खुश करावं लागेल साहेबांना. त्यामुळे आपण सर्वजण त्या ठिकाणी जायचं आहे हे सांगायला आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मुद्दाम या ठिकाणी नगरमीकर मुंबईला जाणार आणि इंडियन साहेब उद्या सोबत येणार नाही. म्हटलं पूर्ण तयारी झाली पाहिजे. त्यासाठी मुद्दाम नगर पुन्हा इकडे गाडी वळवली आणि आपल्यामध्ये या ठिकाणी झालं. बाकी सत्काराचा कार्यक्रम जो या ठिकाणी आहे एक आपण मोठ्या सत्कार या ठिकाणी मोठा सत्कार 4-5,000 लोक असतील. सगळ्याच तिथल्या सगळ्या संस्था ज्या आहेत बांधकाम क्षेत्रातल्या उद्योग क्षेत्रातल्या सगळे NGO असतील. आपण मुख्यमंत्री महोदयांना सांगितले मान्य मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येतील. इंट्रोड्यूस करतील. नाशिकच्या बाबतीमध्ये काय कल्पना आहेत संकल्पना आहेत त्या सुद्धा ते या ठिकाणी सांगतील. कारण नाशिककरांनी खूप मोठा विश्वास आपल्याला टाकलेला आहे. 72 लोक आपण आलेले आहेत. बाकी कोणती सगळे बोलले तर मला तर जायचं नाही. बघू नंतर काय असेल नसेल ते. पण बरं झालं, खूप चांगलं झालं की आपल्याला 72 जागा म्हणजे स्पष्ट बहुमत त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. काही गोष्टी झाल्यास त्या करता येण्यासारख्या होत्या पण झाल्या नाही. काही मुद्दामून झाल्या. आता हा नंतर संशोधनाचा विषय चर्चेचा विषय तो मी बसलो. पण मोठी संख्या आपल्या झाली. ती नाशिककरांनी मोठा विश्वास टाकलेला आहे. मागच्या वेळेला 66 होते, आता 72 झाले. आणि त्या सगळ्या त्यांच्या विश्वासाला आपण सार्थक ठरलो पाहिजे. सार्थक ठरलो पाहिजे मला असं वाटतंय. आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. काही गोष्टी आपण पुन्हा सगळ्या बाबतीचा अभ्यास करून 4 दिवसामध्ये त्यावेळेला आपण संक्षिप्त या बाबतीमध्ये बोलू. आणि कुंभमेळा आपल्या समोर आहे. कुंभमेळा समोर असल्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी होती. हिंगोलीतही जरी महापौर झाल्या तरी आपली जबाबदारी त्यांची एवढीच आहे. एवढीच आपली जबाबदारी. कारण कामं एवढे आहेत की आपल्याकडून त्या आवडलेल्या एवढी कामं आहेत शहरामध्ये. तिथं आपल्याला सगळ्यांना पडावं लागेल, धावावं लागेल. सगळ्या प्रशासनाच्या सोबत त्याच्या खांद्याला खांदा घेऊन पुढे जाऊन त्या ठिकाणी आपल्याला कामं करायची आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या संदर्भामध्ये आपण काय काय जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या वाटून घेऊ. माझ्या भागात नाही फक्त तिकडच्या भागामध्ये लोक तिकडे ओळखणारे मी कशाला बघू असं करू नका. ही सगळ्यांची जबाबदारी. पंचवटीत कोण आहे आमदार आहे ते बघतील. पंचवटीवर नगरसेवक कोण आहे ते बघतील. असं करून चालणार नाही. हे सगळे नाशिक शहर नाशिक जिल्हा सगळी आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी. कारण सगळं देश आपल्याकडे आता अपेक्षा फक्त काय करणार आहे म्हणून आता कसे करतील आवाज घालतील कसे कंट्रोल करतील क्राऊड मॅनेजमेंट कसे करतील त्यासाठी सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे या ठिकाणी आहे. कारण प्रत्येक मुंबईला आतापर्यंत काही ना काही कॅन्डिडेट ठेवत आहे. आता किती व्यवस्था करायला प्रयत्न सुद्धा किती मोठा आकडा असं मला सांगता येत नाही. पण रेल्वे स्टेशनवर स्टॅम्पेड झालं. म्हणजे घाटावर सुद्धा आंघोळ करता वेळी स्टॅम्पेड झालं. तिथे मुखी पडले. पण आपल्याकडे गेल्या वेळी काही झालं नाही. एक नशिबाचा भाग होता आपल्या आणि आपण चांगली व्यवस्था केली होती. पण यावेळेला सुद्धा 4-5 पट जास्त गर्दी राहिली. पुन्हा 4-5 पट जास्त गर्दी राहिली मागच्या वेळेपेक्षा. आता ही कशी कंट्रोल करायची हे क्राऊड मॅनेजमेंट कसं करायचं त्यासाठी सगळे नाशिकांना आपल्या सोबत घेते. आपण आहोत पण आपल्या सगळ्या प्रभागात तरुण कार्यकर्ते NGO आहेत सगळे मंडळ आहेत. मग गणपती मंडळ असतील अजून नवरात्राची मंडळ असतील सगळ्यांना धार्मिक सगळे आपल्याकडे खूप मोठे संस्था आहेत त्यांना असेल सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे. नाहीतर हे असं होणार नाही. त्यामुळे खूप जिद्दीचं काम आपलं आहे. खूप परीक्षा आहे असं मी म्हणेल. आणि म्हणून आपल्याला त्यासाठी सुद्धा कामाला लागायचं आहे. आपण तिथं वाटाघाटी करू. पण महापालिका म्हणून आता आपल्याकडे जबाबदारी असली
म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चित जबाबदारी असेल ती पार पाडायची आहे. तिथं महापुर आहेत आता त्या करतील, आपल्याला काय जाऊ द्या असं करू नका. बाई होत्या महिलांकडे लक्ष त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या गोष्टी कामाला लागावं. आता पुन्हा सांगितलं की आपला जो हा कार्यक्रम आहे सत्काराचा, हा खूप मोठा विषय आहे. हा एवढा छोटा विषय नाही, एवढ्या छोट्या फॉर्ममध्ये ठीक आहे. हा आपला घरचा कार्यक्रम, आपण सगळे कार्यकर्ते आहोत, पक्षाचे पाईप आहोत, सगळे पदाधिकारी आहोत, नगरसेवक या ठिकाणी आहेत. पण आपल्या मोठा भव्य कार्यक्रम कोणाने सांगेल की आपण तो नाशिकमध्ये या ठिकाणी घेऊ. त्याची तयारी आपण 5-7-8 दिवसांपासून करू. आणि माननीय मुख्यमंत्री असतील, आपण केंद्रात कोणी असेल, वरिष्ठ त्यांनाही आपण या ठिकाणी बोलू. शिंदेसाहेब पण या ठिकाणी ते आपल्या सोबत आहेत. मला वाटतं खूप चांगला कार्यक्रम कुंभमेळा त्यामुळे तो थोडा महत्वाचा आहे मला असं वाटतं. बाकी शहरामध्ये कुंभमेळा नाहीये, पण इथे कुंभमेळा असल्यामुळे असा एक भव्य दिव्य कार्यक्रम होणं अपेक्षित आहे. म्हणून त्यावेळेला आपण ताईंचा सगळा नागरिक सत्कार नाशिकच्या वतीने त्या ठिकाणी करू. पुन्हा ताईंना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. त्याची काम निश्चित चांगली होईल अशी अपेक्षा मला या ठिकाणी आहे. आता पुढच्या आपल्या महापालिकेच्या दृष्टीने मला वाटतं आता स्टँडिंग कमिटीचे ते निवड करायला लागणार आहे. नेता आपल्याला निवड करायचा आहे. त्या पण गोष्टी आहेत सूचना मिळतील. पण मला वाटतं आता आधी महासभेची वेळ तारीख ते ठरवावं लागेल. 3 दिवसाची नोटीस, 3 दिवसाची विशेष तहकूब महासभा आहे, तीच कंटिन्यू करावं लागेल. 3 दिवस तहकूबला 3 दिवस म्हणजे तहकूब झाल्यापासून नाही ज्या दिवशी नोटीस लागल्यापासून मला वाटतं तहकूब झाल्यापासून म्हणलं आज जर नोटीस काढली 3 दिवस कधी घ्यायची ते आपण ठरवून घेऊ. मला विचारणार तारीख काढू आणि नंतर मग पुढचे सगळे समित्या आहेत त्या वर्षभरासाठी असतात, वर्षभरासाठी असतात. त्यामुळे मी पुन्हा सांगेन की सगळ्यांना संधी मिळणार. पुढे मागे होईल काय असेल थोडी, पण सगळ्यांना 100% नगरसेवकांना संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सरकार पर्याप्त आहे. आपण कुठली काळजी करण्याची गरज नाही. थोडं मागे पुढे झालेली उसवा अजिबात असता कामा नये. मग माझ्या मनाला झालं, माझं काही झालं असं ना गरज झालं पक्षाची शिस्त सगळ्यांना पाहिला. पक्षाची शिस्त बघा म्हणजे आता झाली तेवढी खूप झाली आतापर्यंत. या 2 महिन्यामध्ये जेवढं झालं मला वाटतं खूप झालं. आता मला अपेक्षा आहे की आता कोणी असं शक्यतो कारवाई करायची वेळ येऊ देऊ नका. मला वाटतं असं शिस्त कोणी आपला पक्ष वेगळ्या आहे, पण नाशिककरांनी आपण खूपच नाव आपण वरती दिलेलं आहे सध्या त्या बाबतीमध्ये, शिस्तीच्या बाबतीमध्ये. महाराष्ट्रात उच्चांक केला आपण त्या बाबतीमध्ये. म्हणून मला वाटतं की यापुढे अशी चूक आपल्याला होणार नाही याची काळजी घ्या. त्याला खरंच सांगतो ठराव शिस्ती करून कारवाई नाही हा आपली अशी ओळख नाही. आपण पार्टीवर डिफरन्स, आम्ही सगळ्यापेक्षा वेगळी पार्टी आमची आहे. तिची ओळख अशी उद्योग दाखवतो ही अशी वेगळी आहे. दररोज टीव्हीवर, दररोज मारामाऱ्या, दररोज भांडणी, दररोज गडापड, हे असं अजिबात होता कामाने मला असं वाटतं. हे आता झालं निवडणुका सगळ्या झाल्या, पण आता मला पुढे अजिबात खपून घेतलं जाणार नाही. दक्षता काळजी मला वाटतं सगळ्यांनी घ्यावी. सगळ्यांनी वरपासून खालपर्यंत सगळ्यांनी. एखाद्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या पदाधिकारी सूचना आहे. म्हणून या पुढच्या काळामध्ये सर्वांनी सांगितली काळजी घ्यावी. एवढं त्यापासून मी बोलतो. आणि उद्या 3:30 वाजता इथून म्हणजे मावळामध्ये बसीत येते बाहेर ठेवू. पण 3:30 वाजता सगळ्यांनी या ठिकाणी कार्यालयामध्ये यायचं आहे. विचारू होतं ते आपण करणार आहे प्रोटोकॉल कम्प्युटर अध्यक्ष उद्या इथे चहा पाणी घेऊन आपल्याला 3:30 पोहोचल्याला निघायचं आहे. आपण 4:30 पर्यंत आठवड्यामध्ये होतं का मध्ये नाही सगळ्यांना पोहोचायचं आहे. मला वाटतं तिथे गेल्यावर आपण भेटे मारतो, इथून भेटे जाऊ नाही का.
साहेबांचे थोडा वेळ आधी आपण पेढे बांधू नये तर कोण म्हणतो मला विचारलं की आपल्याला काय करू त्याच्यावर सिद्ध होतं की आपल्याला लोक आहे अनेक लोकांना सांगितलं साधा जण आले खूप लोक सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आपण इथून करून अजून 1.5 तास 2 तास बांधून ठेवायचं त्यापेक्षा आपण सगळ्यांना त्या ठिकाणी बांधू सर्व बरोबर वातावरण त्या ठिकाणी करू. सर्वांनी 100% नगरसेवक जे घरी त्यांना सूचना द्या. कोणी याच्यामध्ये कोणाला एक्सक्यूज नाहीये. आज ठीक आहे त्याच्यामुळे मला माहित नाही त्या प्रत्येक छोटा कार्यक्रम होता पण आपल्याला सगळ्यांना त्याकडे आपल्याला लग्न आणि काय मला वाटतं हे सगळं आठवून येतो जोराडीचा सगळ्यात जायचे आपण आवडीवर घेऊन आवडीमध्ये पोहोचू आपण फार साईड घेणार नाहीये. मला वाटतं नंतर आपण आपल्याला काय मुलाला सगळ्यांनी दिलावं पण 100% नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी पक्षाचे सगळ्यांनी आपल्या सोबत मला वाटतं बसेसही केलेल्या आहेत आपल्या कार्यक्रम घेऊन या पण आपल्या गाड्या मला वाटतं प्रत्येक नगरसेवकाकडे इथे 3-4 गाड्या प्रत्येकाकडे आहेत केली तुमच्याकडे सगळ्यांनी आपापले वाहन सगळ्यांनी जेवढी घरच्या गाड्यांची असतो एका वाटत कार्यकर्त्यांना घेऊन यायचंय आणि बाकी कार्यकर्त्यांसाठी बसची व्यवस्था केलेली आहे. बस अजून लागली तर आपण अजून आणू शाळेच्या बस असतील उद्या सुट्टी